तो आज हम जा रहे हैं रेणुका माता के मंदिर में। क्या आप जानते हो कि परशुराम की माँ रेणुका माता जो आज माहूर में शक्तिपीठ के रूप में स्थित है, तो ऐसा ही एक स्वरूप है हमारे कलमेश्वर के पास। तो जानते हैं हम इस मंदिर की कहानी श्री संजय जी काकड़े इनसे। जय माता दी। हे रेणुका माता मंदिर आहे आणि याची स्थापना सन 1992 मध्ये या मंदिराचे संस्थापक श्री राजीव महाराज जोशी यांनी केली। आणि या मंदिराची पार्श्वभूमी अशी आहे, शनी शिंगणापूरच्या बाजूला सोने नावाचं एक गाव आहे। त्या ठिकाणी अण्णा महाराज जोशी म्हणून एक मोठे तपस्वी होऊन गेले आणि त्यांना असं देवीचं वरदान होतं की त्यांनी जिथे कुठे मूर्ती तयार केली आणि जिथे ती स्थापना केली त्या ठिकाणी रेणुका देवी ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी वास करेल आणि आलेल्या भक्तांच्या सर्व दुःखांचं हरण करेल आणि आलेल्या भक्त जर रडत आला तर त्याला हसत पाठवण्याचं असं त्यांनी या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे। त्यांनी आमच्या राजीव महाराज जोशी यांना ही मूर्ती घडवून दिली आणि त्यावेळी लिखित स्वरूपामध्ये हा जो आता मी सांगितला तो आशीर्वाद लिहून दिलेला आहे। आणि त्याप्रमाणे या ठिकाणी 1992 मध्ये स्वतः मायबाईच्या संकेतानुसार या स्थळाची तिने निवड केली आणि राजीव महाराज जोशी यांनी या ठिकाणी तिची स्थापना केली। तेव्हापासून या ठिकाणी जो भक्तांचा दरबार हळूहळू वाढायला लागला तर आस्था काय तो चालू आहे। दुर्दैवाने 5 ऑगस्ट 2025 ला म्हणजे आता 2 महिन्यापूर्वी राजीव महाराज जोशी यांचं देहांत झाला, परंतु तरी सुद्धा भक्तांची भावना या ठिकाणी जी आहे ती तशीच आहे आणि येणारे भक्त दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी येत आहे। या ठिकाणी आल्यानंतर लोकांची अशी भावना आहे, त्यांची श्रद्धा आहे की आलेल्या भक्तांची मनोकामना पूर्ण होते। त्यांची श्रद्धा असल्यामुळे त्या ठिकाणी येतात। नवरात्रभर या ठिकाणी सुंदरसा उत्सव होत असतो आणि दसऱ्याच्या दिवशी सोनं देऊन या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी होत असते। तर हा होता मंदिरचा खरा इतिहास। मनापासून खूप खूप धन्यवाद श्री संजयजी काकडे यांचा। जय माता दी, जय महाराष्ट्र।